नमस्कार मित्रांनो, चौफेर माहिती चॅनलवर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आज आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांनी आज 2024-25 या आर्थिक वर्षासाठीचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केलेला आहे। मित्रांनो, लवकरच नजीकच्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याने तसेच या अर्थसंकल्पामुळे भविष्यामध्ये काही प्रमाणात अधिक जागा जिंकण्यासाठी घोषणाचा पाऊस होईल असे विरोधकांचे म्हणणे होते। त्यानुसारच त्याचा सखोल अभ्यास केला असता सर्व घटकांना जसे की महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी तसेच उद्योगधंद्यासाठी काही ना काही तरतुदी केल्याचे या अर्थसंकल्पामध्ये दिसून येते। मित्रांनो, उपमुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणाची सुरुवात संत तुकाराम महाराजांच्या अभंगाने केली। तो अभंग म्हणजे उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे। मित्रांनो, या अर्थसंकल्पात एकूण खर्चासाठी 6,12,293 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मुद्देसूदपणे आज सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे ठळक वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो, त्या अगोदर आपण चौफेर माहिती या चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर व्हिडिओला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळेल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी करण्यात आलेल्या तरतुदी। मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली। महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी 21 ते 60 वयोगटातील महिलांना दर महिना 1,500 रुपये दिले जातील। जुलै 2024 पासून ही योजना सुरू करणार असून यासाठी 46 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे। मित्रांनो, या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यासाठी 1 रुपयात पीक योजना कायम ठेवलेली आहे। तसेच कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 5 हेक्टरच्या मर्यादेमध्ये प्रति हेक्टर 5,000 रुपयाचे अनुदान देण्यात येईल। गाई दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी प्रति लिटर 5 रुपयाचे अनुदान 1 जुलैपासून देण्यात येणार आहे। येत्या 2 वर्षात 163 सिंचन प्रकल्प पूर्ण होतील। सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नाबार्डकडून 15,000 कोटीचे दीर्घकालीन कर्ज मंजूर झालेले आहे। तसेच शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर पंप दिला जाणार आहे। 10,000 रुपये विद्यावेतन दिले जाईल। संजय गांधी निराधार योजनेला 1,000हून 1,500 रुपयाचे अनुदान मिळालेले आहे। पूर्वी मित्रांनो त्याला 1,000 रुपये देण्यात येत होते, आता त्यामध्ये 500 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे। शेती कृषी पंपाचे सर्व थकीत बिल आता माफ करण्यात आलेले आहेत। महिलांसाठी खास तरतुदी। स्वयंपाकघरातील इंधनाचा आणि महिलांच्या आरोग्याचा जवळचा संबंध असतो। गॅस सिलेंडर घराला परवडेल यासाठी पात्र कुटुंबाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत। राज्यामध्ये 10,000 पिंक रिक्षा महिलांसाठी देण्यात येतील। या अर्थसंकल्पामध्ये वारकऱ्यांसाठी काय मिळाले? सर्व वारकरी यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे। मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। पालखी मार्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री व्यवस्थापन निर्मल वारीसाठी 36 कोटी रुपये वितरित करण्यात येतील। प्रतिदिंडी 20,000 रुपये दिले जाणार आहेत। मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय मंडळ स्थापन केले जाणार आहेत। मुलीच्या शैक्षणिक धोरणासाठीच्या तरतुदी। मुलींमध्ये उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे। यासाठी 8 लाख वार्षिक उत्पन्नाची मर्यादा तसेच आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना पदवी शिक्षणासाठी 100% शुल्क माफ करण्यात। मुलींच्या शैक्षणिक धोरणासाठीच्या तरतुदी। 8 लाख रुपयाचे उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना व्यावसायिक शिक्षणामध्ये 100% सवलत दिली जाणार आहे। तसेच आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना पदवी शिक्षणासाठी 100% शुल्क माफ करण्यात येणार आहे। महिलांसाठी खास तरतुदी। वर्षाला एका कुटुंबाला 3 सिलेंडर मोफत दिले जातील। बचत गटाच्या निधीत 15,000हून 30,000 पर्यंत निधी देण्यात येईल। यावर्षी 25 लाख महिलांना लखपती दिदी बनण्याचा शासनाचा विचार आहे। डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेच्या भत्त्यामध्ये भरीव वाढ करण्यात आलेली आहे। वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत भरीव वाढ करून दरवर्षी ते 38 ते 60,000 रुपयापर्यंत निवास भत्ता देण्यात येत आहे, असे अजित पवार यांनी सांगितले। शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजनेअंतर्गत लाभार्थी मुलींना देण्यात येणारे अनुदान 10,000 रुपयावरून 25,000 रुपये करण्यात आलेले आहे। मित्रांनो, रुग्णाची विशेषतः गरोदर माता व बालकाची आरोग्य संस्थेत मोफत ने-आण करण्यासाठी 3,324 रुग्णवाहिका देण्यात येणार आहेत। मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेची घोषणा। तरुणांना थेट कामावर प्रशिक्षण मिळणार।
औद्योगिक आणि बिगर औद्योगिक आस्थापनामध्ये प्रत्यक्ष कामाद्वारे शिक्षण घेतल्यास गरजू युवकांना रोजगाराची संधी आणि उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी दरवर्षी 10 लाख तरुणींना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण याप्रमाणे या योजनेअंतर्गत प्रत्येक प्रशिक्षणार्थीला दरमहा 10,000 रुपयाप्रमाणे विद्यावेतन दिले जाईल। त्यासाठी दरवर्षी 10,000 कोटी रुपयाची खर्चाची तरतूद करण्यात आलेली आहे। 8,50,000 शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप देणार। मित्रांनो, शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा व्हावा यासाठी कृषी वाहिन्याचे विलगीकरण करणे तसेच सौर ऊर्जाकरण करण्याचा 15,000 कोटी रुपयाचा प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध व्हावी यासाठी मागेल त्याला सौर ऊर्जा पंप या योजनेसाठी 8,50,000 शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप देण्याचे जाहीर करण्यात आले। राज्यात जलयुक्त शिवार अभियान 2 राबवले जाणार। गायीच्या दूध उत्पादकांना राहिलेले अनुदान दिलेले जाईल। बांबूंची लागवड केली जाणार आहे। त्याचप्रमाणे वन्यप्राणी हल्ल्यात पूर्वी 20 लाख रुपये दिले जायचे, आता त्यामध्ये 5 लाख रुपयाने वाढ करण्यात आली, आता 25 लाख रुपये मिळणार। पशुधन हानी नुकसानामध्ये भरपाईमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। अपूर्ण राहिलेले सिंचन प्रकल्प आता पूर्ण केले जाणार आहेत। महाराष्ट्र सिंचन सुधारणा प्रकल्प हाती घेतले जाणार आहेत। सांगली येथे सौर ऊर्जा प्रकल्प राबवला जाणार आहे। तसेच गोसीखुर्द या प्रकल्पातून 65 TMC पाणी वळवले जाणार आहेत। जलयुक्त शिवार अभियान 2 राबवले जाणार आहे। माननीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत 2,567 ग्रामपंचायत कार्यालयाच्या बांधकामाला मान्यता देण्यात आलेली आहे। जागतिक वारसा नामांकनासाठी शिवकालीन 12 किल्ल्यांचा युनेस्कोकडे प्रस्ताव पाठविला। कोकणातील कातळ शिल्पे, पंढरपूर वारी, दहीहंडी उत्सव आणि गणेश उत्सव याबाबतचे प्रस्तावही पाठवण्यात येणार आहेत। शासनाकडून रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा दरवर्षी साजरा केला जाणार आहे। वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग येथे 66 कोटी रुपये खर्च करून आंतरराष्ट्रीय दर्जाचा पाणबुडी प्रकल्प उभारला जाणार आहे। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्टार्टअप योजना सुरू करण्यात येणार। राज्यातल्या 15 लाख महिला लखपती दिदी झाल्या असून चालू आर्थिक वर्षामध्ये 25 लाख महिला लखपती दिदी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्टार्टअप योजना सुरू करण्यात येऊन नवी मुंबईमध्ये युनिटी मॉल बांधण्यात येणार आहे। मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना जाहीर। कृषी पंपांना मोफत वीज। लाभार्थी 7.5 HP मोटर असलेल्या लहान मध्यम शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जाणार आहे। 44 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। 8.5 लाख शेतकऱ्यांना सौर पंप दिले जाणार आहेत। एकूण 52,50,000 शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे। 3,200 कोटी रुपयाचा कार्यक्रम दुष्काळी भागात पाणी पोहोचवण्यासाठी राबवण्यात येणार आहे। सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नाबार्डकडून 15,000 कोटीचे दीर्घकालीन कर्ज मंजूर झालेले आहे। त्यापैकी 3,200 कोटी रुपयाचा कार्यक्रम दुष्काळी भागात पाणी पोहोचवण्यासाठी अनुदान प्रति लिटर देण्याचा निर्णय। गायीच्या दुधासाठी 5 रुपयाचे अनुदान प्रति लिटर देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। हे अनुदान 1 जुलैपासून दिले जाणार आहे। सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरातील पर्यटन स्थळाच्या विकासासाठी 381 कोटी 56 लाख रुपये किमतीचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा मंजूर करण्यात आलेला आहे। कल्याण नगर मार्ग माळशेज घाटात सर्व सोयीयुक्त अत्याधुनिक व्ह्यूइंग गॅलरी उभारण्यात येणार आहे। नागपूर जिल्ह्यातील रामटेक विकास आराखड्याच्या दुसऱ्या टप्प्यात 211 कोटी रुपये किमतीचे कामे हाती घेण्यात येणार आहेत। आध्यात्मिक गुरु तथा समाजसुधारक बाबा जुमदेवजी यांच्या स्मारकासाठी पावडदौना तालुका मौदा जिल्हा नागपूर येथे 77 कोटी रुपये किमतीचा आराखड्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, आज सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे ठळक वैशिष्ट्ये आपण आज या व्हिडिओमधून डिटेलमध्ये पाहिलेले आहेत। तसेच आपल्याला कुठले निर्णय आवडले व कुठले निर्णय आवडले नाहीत नक्की कमेंट करून सांगा। तसेच आपण या चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।